हा कार्यक्रम होत असतो. त्यात आजचं कुमार मंच या शाखेतर्फे आयोजित कुमार मंच हा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची मैफिल या ठिकाणी आता सादर होते आहे. आजच्या कुमार मंचाचं पुष्प आहे ते 22वं. त्यात सिम्बॉसिस स्कूल नाशिक येथील विद्यार्थी आज सादरीकरण करणार आहे. हे व्यासपीठ कुमारांसाठी असतं आणि नाशिकमध्ये जे कुमार असतात, जे संगीताची साधना करत असतात, त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला या मैफिलीमध्ये बघायला मिळतो. त्यांना हक्काचं असं व्यासपीठ या ठिकाणी मिळतं. ते व्यासपीठ केवळ ह्या व्यासपीठाचे कुटुंब प्रमुख जे आयोजक आहेत ते विश्वास ठाकूर, त्याचबरोबर ही संकल्पना ज्यांनी मनात आणली ते विनायकजी रानडे, त्याचबरोबर आजचे विशेष मार्गदर्शक श्री सुजित काळे, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रसादजी गोखले, रंजनाताई देशमुख आणि मीनाताई गोखले, या सर्वांचं, त्याचबरोबर सर्व पालकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं या व्यासपीठावर मी स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमात सेजल राणे ही विद्यार्थिनी शास्त्रीय गायन करते आहे. त्यांना साथ संगत तबल्यावर देत आहेत नकुल दायमा आणि हार्मोनियमवर साथ संगत करतायत रंजनाताई देशमुख. चला तर आस्वाद घेऊया या कोवळ्या सुरांचा. आता काही प्रॉब्लेम नाही, केवळ लाईव्ह आले.
सेजल राणेकडून शास्त्रीय गाण्याचे सादरीकरण ऐकलं राग कापूर. ती 12वी शिकत असून वयाच्या 8व्या वर्षापासून गायन शिकण्याची सुरुवात केली होती. तिने आज असा एक राग सादर केला की जो शास्त्रीय संगीतातला एक अत्यंत मधुर आणि लोकप्रिय राग आहे. जो कल्याण थाटात गायला जातो तो आहे राग कामोद. तसेच सेजलला लाभलेले गुरु आहे सौ वीणा प्रसाद गोखले. यांनी विदुषी मंजिरी असणारे केळकर यांच्याकडे शिष्य आहेत. यांनी भारतात अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीतासोबत गझल, भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत व सादरकर गीते अशा चतुरस्त्र प्रकारात गायन केले आहे. या एक्सप्रेशन संगीत अकादमीच्या संचालिका असून गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य सुरू आहे त्यांचे. तर आता आपला पुढचा सादर करता आहे. तर आता पुढच्या कार्यक्रमात आपला सादर करत आहे राम बागडे. याच्या शास्त्रीय गायन असून हा शास्त्रीय गायन करणार आहे. तो सध्या 12वी शिकत आहे. यांनी मध्यम प्रथमात उत्तीर्ण पदवी गाठली आहे. हार्मोनियम, हार्मोनिका, युकिलेले, ओक्रिना, केजू इत्यादी वाद्य वाजवण्याची माहिती आहे. व त्याने अनेक शालेय पारितोषिका आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे स्पर्धेत सहभागी सुद्धा झाला आहे. एवढंच नाही तर कटक जे ओडिसामधला एक शहर आहे तिथे त्याने राग हंसध्वनी सादर केली आहे. व त्याचे गुरु आहेत सौ रंजनाताई देशमुख. त्यांनी एम.ए. संगीत विशारद केला आहे व सांगीतिक गुण आई वडिलांकडून लाभले आहेत. डे केअर सेंटर शाळेमध्ये 26 वर्ष त्यांनी संगीताच्या अध्यापनाचे कार्य केले आहे व सध्या कलानंद अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तर ऐकूयात एक सुरेख मैफल सादर करता राम योगेश्वर बागले.
म्हणू शकतो. तर कलाकार, कलाला आकार देणारा व्यक्ती म्हणजे कलाकार. तसेच सिम्बॉयसिस शाळेचे हे सर्व विद्यार्थी या मुलांना सांगीतिक प्रभाकडे नेणारे आणि संगीताप्रती प्रेम कुतूहल निर्माण करणारे गुरु प्रसाद गोखले यांचे हे सर्व विद्यार्थी आहेत. आपण प्रसाद गोखलेजींना वन मॅन आर्मी म्हणू शकतो, कारण की ते जिल्हास्तरीय, प्रांतस्तरीय व राष्ट्रस्तरीय पारितोषिका यांचे काही कंपोजिशन मिळाली आहेत. 8 प्रहारांची शृंखला म्हणजेच अष्टप्रहर. तर या 8 प्रहारांच्या शृंखलेला याने नाव दिलं आहे अष्टप्रहर स्वर यात्रा. दिवसाचे 8 राग. आपल्याला याचे नाव तरी माहित असेल का की 8 राग कोणते आहेत किंबहुना नाही. या समूहातील मुले अगदी चिमुकले 5वी ते मुलांपासून तर 10वीचे विद्यार्थी आहेत. मी या सरांचे नाव सांगू इच्छिते. आद्या जांगे, ज्ञानदा गराडे, मालती बुरड, हरिप्रिया ठक्कर, ओमियाना देसाई, मनस्वी खानपुरे, राधा गाडगे, रात्री चौचे, ऋतुजा अंगाडी, सिद्धी राठी, नलिनी झा, मृणाल चौधरी, आराध्या खैरे, श्लोक धाबीकर आणि आपल्या अकोपनिस्ट वरती आहे पारितोष राया, विराज विश्वकर्मा आणि खुद्द त्यांचे गुरु. तर या समूहातील मुले जसं मी सांगितलं की 5वी पासून 10वी पर्यंत आहे. व आज आपल्याला फक्त सुरांची मैफिल नाही तर शास्त्रीय संगीत म्हणजे काय, तर ही सुरांची भाषा आहे याची जाणीव करून देणार आहे. चला मग या सुरेल संध्याकाळी शास्त्रीय संगीताचे मधुर स्वरांचा आनंद घेऊया आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गैप फील करो, यहाँ पे गैप में फील होता है. आपके सबके चेहरे दिखते थे वीडियो में. एक बार माइक दे प्रेम जब बाहेर मागे गेलो चालेल. प्रेम बघा काय करता येतं ते, काय प्रॉब्लेम नाही, करता येतं. जमलं काय बंद करा ते.
फक्त असं ओके सगळ्यांनी माहिती शेअर करा. तर एका जोरदार टाळ्याने सुरुवात करूयात आपण चिमुकल्यांसाठी. मनापासून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. टाळ्यामध्ये काही सुरू नाही आपल्याकडे. ओके माईक चेक करा सगळ्यांनी. काही सूचना नको. वंदे मातरम. वंदे मातरम. घरी पडून ठेव.
के 24 घंटों को 8 हिस्सों में बांटा जाता है, जिनमें दिन के 3 प्रहर और रात्रि के 3 प्रहर होते हैं। तो बाकी 2 प्रहर कौन से हैं? सुबह का संधि प्रकाश और शाम का संधि प्रकाश, यह 2 प्रहर मिलाकर कुल 8 प्रहर होते हैं। और इन 8 प्रहर में गाय बजाए जाने वाले राग भी अलग अलग होते हैं। इनके स्वभाव और रस हर प्रहर में अलग अलग होते हैं। इन 8 प्रहरों में गाय बजाने जाने वाले राग हमें कहाँ सुनने को मिलेंगे? कहाँ? यही हमारे सिम्बायोसिस विद्यालय के विद्यार्थी आपको लेकर चलेंगे अष्टोप्रहर शव यात्रा। वंदे मातरम। संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम। रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम। गीतोपचार यानी आज सभी असंख्य रोगों पर रागों से उपचार किया जाता है। जिन रागों को सुनकर इंसान स्वस्थ शांति महसूस करता है, पशु पक्षी आनंदित होते हैं, पेड़ पौधे अधिक गति से बढ़ते हैं। हमारा प्रयास है कि आप इन अष्टोप्रहर में गाए जाने वाले रागों से परिचित। तो चलते हैं सिम्बायोसिस गान ग्रंथ प्रस्तुत अष्टोप्रहर स्वर यात्रा। सुबह का संधि प्रकाश, सूर्योदय पूर्व ब्रह्म मुहूर्त का अत्यंत काल समय। इस समय पूरी पृथ्वी सूर्योदय के स्वागत के लिए आतुर रहती है। पूरा आसमान केसरी और सुनहरे रंग से सजे लगता है। पशु पक्षी अपने चहचहाट से सभी धरतीवासियों को जगाते हैं। इस समय गाए जाने वाले राग ललित और पटियाल है। प्रस्तुत है राग ललित की झलक, जोगिया मोरे घर आए। Ma
सारंग, वृंदावनी सारंग और आदि सारंग के प्रकार गाए जाते हैं। प्रस्तुत है राग वृंदावनी सारंग। Ma
त्या भैरव धन्य भाग सेवा का असरकार अगदी तन्मयतेने आपला कार्यक्रम सादरीकरण झाल्याचं आपण म्हणू शकतो. आणि एवढंच नाही तर अष्टप्रहरी ही एवढी अवघड गोष्ट, यात प्रभुत्व मिळवणं किंवा त्याच्याबद्दलची संकल्पना जरी येणं आपल्या बुद्धीत खूप वेगळी आणि अत्यंत अवघड गोष्ट असं म्हणू शकतो. पण याच लुकल्या कलाकारांनी त्याला अगदी सहज रीतीने पार केले असं म्हणू शकतो. आता आज आपले लाभलेले मार्गदर्शक आहेत सुजित काळे. वयाच्या 6व्या वर्षी पंडित भानुदास पवार यांच्याकडे आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. सरांची अकाली निधनानंतर गेल्या 29 वर्षांपासून पंडित नितीन पवार यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले. याबरोबरच गेल्या 21 वर्षांपासून तालुके पद्मश्री सुरेश तरवळकर यांच्याकडे ते तालीम घेत आहेत. सुजित काळे याच 2009 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या तबला विषयासाठी शिष्यवृत्ती मिळालेली असून ते प्रसार भारतीचे ए ग्रेड आर्टिस्ट आहेत. त्यांनी सुवर्ण पदक तबला विषयात व MA केलेले असून त्यानंतर प्रकर्षण इन्स्ट्रुमेंट विषयात UPSC नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर त्यांना सुजित काळेजीला व्यासपीठावर बोलवते व त्यांना स्वागत करण्यास विनायक रानडेजींना बोलवते.
टाळ्या थोड्या कमी पडतात असं नाही वाटत. मला असं वाटतं एक टाळ्या पालकांसाठी व्हायला पाहिजे, कारण आजकालचा जमाना हा व्यवहाराकडे चाललाय आणि तिथे अभिजात शास्त्रीय संगीत जोपासायला आपल्या मुलांना टाकणं, त्यांच्या मागे खंबीर उभं राहणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि कालांतराने असे दिवस येणार आहेत की फ्रस्ट्रेशन मधनं बाहेर पडायचं असेल तर रोज छान राग ऐकायचा, तेव्हा आपल्या मुलांना ही लोक बोलवतील. त्यामुळे टाळ्या जरा जोरात व्हायला पाहिजे. जे अभिजात आहे ते टिकलं पाहिजे आणि ते टिकवणं आपल्या हातात आहे. सकाळचे राग सकाळी ऐकण्यात मजा असते, म्हणून आपण सूरविश्वास सुरू केलं. गेल्या 63 पुष्प चाललंय. तिसरा रविवार सकाळी 7 वाजता इथे गाण्याचा कार्यक्रम असतो. मग असं लक्षात आलं की जी मुलं 2 ते 3 परीक्षा देतात त्यांच्याही पाठीवर कोणतरी थाप मारायला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी एकत्र आलो, पिकनिकला गेलो की ज्यांना सिने संगीत गाता येतं त्यांना फरमाईश असते. आपण जर सांगितलं की माझा मुलगा शास्त्रीय संगीत शिकतो तर ते म्हणतात हा ऐकायचं नाही आम्हाला. पण त्यांना हे माहित नाही की या मध्येच आपला आत्मा दडलेला आहे आणि त्याला शांतता मिळणार आहे. त्यामुळे या मुलांनी जर 8 प्रहराचे 8 राग तुम्हाला सादर केले असतील तर संपूर्ण 24 तासाची रागमाला तुम्हाला सादर केली तर टाळ्या तेवढ्याच झाल्या पाहिजे की तो 24 तास चालले पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंदाची गोष्ट अशी आहे की गेले 4 वर्ष आपण नाशिकमध्ये असं एकमेव गाव असेल की जिथे 24 तास शास्त्रीय संगीत चालतं, त्याला म्हणतात अष्टोप्रहर स्वर होतं. ज्या वेळेला जे राग ऐकायचे, ज्या वेळेला जे राग गायचे, असं नाशिकमध्ये काही कुठेही असं व्यासपीठ नाही. आणि यंदा 5वं वर्ष, तारीख आत्ताच लिहून घ्या, 2 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल आणि 3 जानेवारी 2027ला संपेल. या 24 तासात मुलांना घेऊन आवर्जून या, कारण वेगवेगळ्या वेळेला आल्यानंतर त्या वेळेचे राग गाणारे दिग्गज माणसं तिथे असतील. बऱ्याच वेळा असं असतं की युट्यूबवरनं ऐकणं आणि प्रत्यक्ष ऐकणं ह्याच्यात जो फरक आहे, त्यामुळे मुलगा गाताना किंवा मुलगी गाताना जो व्हिडिओ टाकणं आणि तिला समक्ष ऐकताना बघणं याच्यामधला जो फरक आहे तो फरक या मुलांना तिकडे अनुभवायला नक्की आणा. बॉईज टाउन ज्युनियर स्कूल जी शाळा आहे तिथे यावेळेला कार्यक्रम करणार आहे आताची फ्रावसी टाउन अकॅडमी. याचं कारण असं आहे की ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे, पार्किंगला खूप चांगलं आहे. मागचे 3 वर्ष बालाजी मंदिरात आपण केलं होतं आणि पहिलं वर्ष काळाराम मंदिरात केलं होतं. अनेकांना हास्यास्पद वाटलं होतं की 24 तास शास्त्रीय संगीत गायला जाईल आणि कोणी येतील, पण म्हणता म्हणता 4 वर्ष लोटली आणि महाराष्ट्रातलं माणसाचं कलावंत महाराष्ट्र बाहेर नाही येतं. आणि ही सगळी ही नाशिककरांमुळे शक्य आहे. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि तेव्हाही नक्की उपस्थित राहा. मला असं वाटतं या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे व्यासपीठ सुरू केलं आणि याचं मोठं श्रेय विश्वास ठाकूर यांना आहे, त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतो. त्यांनी असं सांगितलं की इथे मिळणारं सर्टिफिकेट हा नुसतं कागद नसावा, त्याला मी फ्रेमही करून देईन. म्हणजे माझं फ्रेम आहे ते फ्रेमच्या रूपाने राहील, कारण त्याचं हे पहिलं प्रमाणपत्र असावं की जिथे त्याला असं व्यासपीठ मिळालं. त्याच्यावरती नुसतं वडिलांचं नाव नाही तर आईचं नाव पण असावं, कारण आईच मुलाला घडवते. असं सगळं करून आम्ही तुमच्यापर्यंत देतो. इच्छा एकच आहे की याचा आधार धरून त्याने पुढे सूरविश्वासची तयारी करावी, विशारद व्हावं आणि तिथे पण गावं. त्याच्या पुढे त्याने अष्टप्रहरमध्ये पण यावं आणि गावं. सोलो 2च झाले आणि समूह 1 झाला. त्याच्या मागची धारणा अशी आहे की बऱ्याच जणांना एकट्याला पहिल्यांदा गाताना धाकधुकी असते, त्यामुळे 10 जणांत एक खपून जातो. तुम्ही बघितलं असेल तर काही मुलांचे चेहरे पण बोलके होते आणि ते गाणं जास्त भावतं. मला असं वाटतं मुलांना दडपण आलं की काय माहित नाही, पण अनेकांचे चेहरे आपण नीट गातोय का नाही, आपण मनापासून गातोय का नाही असं का नाही होत. म्हणजे स्वांत सुखाय जे होतं ना ते चांगलं होतं. जेव्हा घरात आई तिच्या आनंदाने स्वयंपाक करते त्याची चव ही वेगळी असते. आपण तिला बळजबरी एखादी गोष्ट करायला लावली तर ते चवदार होईलच का नाही ते सांगता नाही येत. तर मला मध्ये त्या मुलांनी हे करायला पाहिजे. दुसरं जो तबला वाजवला परितोष कुठे आहे? परितोष उभं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो पहिली म्हणून वाजवत होता, तो समोरच्याकडे बघत होता. आपल्याला झाकी उचलता नुसतं तबला नव्हता आवडत, आपल्याला त्याला वाजवताना बघताना पण आवडत होतं, कारण ते भावत होतं. आणि मला तुला सांगायचं, तुला मोठी दाद सुजित काळेसारख्या मोठ्या तबलामधल्या माणसानी तुझं वाजवण्याचं कौतुक केलंय. साथ संगत करणं इतकं सोपं नसतं.
आपण दोघं जण साथीने चालतो असं म्हणतो, संसार करतो तेव्हा एकमेकांचे काय फरफट होते ते माहितीये. जर साथ बरोबर नसेल चालणारी, एक पुढे एक मागे असेल तर काय अवस्था होते. एवढ्या लहान वयात ही जाण येणं, तुझ्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आपण वाजूया. इथे बोलायला प्रत्येक वेळा आपण कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला, नाशिकमध्ये शास्त्रीय संगीत जोपासणारी अनेक घराणं आहेत, अनेक जण चांगले वादक आहेत, गायक आहेत. आपण इव्हन साऊंडवाल्यांना सुद्धा कधीतरी बोलवतो की काय टेक्निक वापरली पाहिजे, कारण मुलांना सादरीकरण करताना अनेक छोट्या गोष्टी असतात. आपल्या घरी तसं आई किती बोलली तरी आपल्या लक्षात येत नाही, पण दुसऱ्या कोणी काही सांगितलं तर लक्षात येतं. त्यामुळे गुरु तुमच्यावर मेहनत घेतच आहे, तिथे योग्यच आहे, पण गुरु व्यतिरिक्त कोणीतरी येऊन सोनाराने कान टुकवायचं असं म्हणतात. तर आजचा सोनार आपल्याला जो लाभलाय तो पण हा तितकाच पारंगत आहे, इतकाच सुशील आहे, आणि विश्वास ग्रुपशी त्याचं आमचं नातं हे फार घट्ट आहे. आजपर्यंत जे सगळे जण कुमार मंचला गायले त्याच्यातला 8 प्रहरांचे राग घेऊन गाणारी तुमची एकमेव टीम असेल, त्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या जोरदार व्हायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये थाळी जेव्हा आली गुजराती पद्धतीची, तेव्हा माणसं भावली कशावर माहितीये का, व्हरायटी खूप आहे, खात काहीच नाही, सगळ्या वाट्या एवढ्याच वाढतात. पण एवढं दिलं तर आज तुम्हाला या मुलांनी 24 तासात काय काय ऐकवू शकतो त्याची झलक दिली. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजू आणि मग सुजितला बोलायला. सर्वप्रथम विश्वास ग्रुप कुटुंबाचे आणि सूरविश्वास मंचाचे जी संकल्पना केंद्रे आहेत, विनायकजी रानाडे यांचे मी आभार मानतो की यांनी आज मला मार्गदर्शन करायला सांगितले. खरं खूप अवघड गोष्ट आहे माझ्यासाठी, मला वाजवणं सोपं वाटतं, एक वेळ बोलणं थोडं अवघड माझ्यासाठी, त्यामुळे थोडं काही कमी जास्त होईल, तुम्ही सांभाळून घ्या मला. सर्वप्रथम नाशिकची ओळख गेल्या काही 7-8 वर्षापासून त्यांनी शास्त्रीय संगीता, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात नाशिक एकमेव असावं की शास्त्रीय संगीतासाठी इतके मंच इथे उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मी सूरविश्वास मंचाचं आणि त्याबरोबरच कुमार मंचाचं मी अभिनंदन करतो. कारण बघा 63 आपल्या सूरविश्वासच्या बैठकी झाल्या, 63, आणि एवढ्या सतत टिकवणं खूप अवघड आहे. प्रसाद सर हे सांगू शकते. त्यामुळे आज ज्यांनी सादरीकरण केलं, सेजल आणि राम यांचं मी सुरुवातीला ऐकलं, खूप छान झालं तुमचं. कामोद आणि यमन सादर केलं त्यानंतर, आणि सिम्बॉयसिस शाळेचे मला सर्वप्रथम गोखले सरांचं खूप अभिनंदन करू असं वाटतं, कारण शाळेच्या स्तरावर इतकं छान बसवणं हे खूप अवघड आहे. मला कल्पना आहे की शाळेत फार तर म्हणजे समूह गीते, देशभक्तीपर गीते, जे काही गॅदरिंग पुरतं जे काय असतं तेवढं फार तर शिकवलं जातं, पण शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि 8 प्रहरांच्या त्या बसून घेणे तर कौतुकाची गोष्ट आहे. मार्गदर्शन म्हणाल तर मी म्हणजे माझ्या गुरूंचं स्मरण करतो. तिन्ही गुरु पंडित भरदास पवार सर, नितीन पवार सर आणि नागरी पंडित सुरेश सरोवर, त्यांच्या सहवासात राहून थोडं काही शिकायला मिळालं ते मी शेअर करेन असं म्हणेन मी. कारण आपण सगळे म्हणजे संगीत शिकणार, मी पण विद्यार्थीच आहे अजूनही. सर्वात महत्त्वाचं आहे की आता गायन असो, वादन असो, नृत्य असो, सर्वात महत्त्वाचं की तुम्ही ज्यांच्याकडे शिकताय त्यांच्याकडे किमान एक 10-12 वर्ष शिकलंच पाहिजे. म्हणजे हे याला काही पर्याय नाही. मी 2 वर्ष यांच्याकडे शिकेल, मग 3 वर्ष तिकडे जाईल, असं त्यांनी ते थोडं अवघड होतं. तुम्हाला सोपंच ठेवायचं असेल तर पहिले आपले जे गुरु आहेत त्यांच्यावर निष्ठा असणं फार आवश्यक आहे. किंवा 10-12 वर्ष एका गुरुकडे शिकल्यानंतर मग ते गुरु सांगतात अरे आता तू एक काम कर, तू यांच्याकडे शिक, म्हणजे पुढे तिथपर्यंत त्या पायरीपर्यंत जाणं खूप आवश्यक आहे. हे झालं गुरुंबद्दल. पण नुसतं गुरुंकडे शिकणं ते होणार आहे का, तर नाही. त्याच्या पुढे रियाज आहे, साधना आहे की गुरूंनी जे शिकवलंय त्याच्यावर काम करणं. आणि संगीतात साधना रियाजमध्ये थोडंसं काय म्हणते की रिपिटेशनला खूप महत्त्व आहे. सारखं जे एक गोष्ट ते किमान 108 वेळा करणं, आता जे आम्ही करतो ते सांगतोय. काही अवघड गोष्ट असेल तर ते 1000 वेळा करणं. तर जे गुरुंनी जे सांगितलंय ते अगदी डोळे झाकून केलं
तर मग तुम्हाला हे विनायकजींनी सांगितलं तसं कुमार पंच आहे, विश्वास आहे आणि पुढे अष्टप्रहर आहे. तुम्ही कधी येऊन पोचाल हे कळणार पण नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या गुरुवर निष्ठा ठेवा आणि ते जे काही सांगतील त्याच्यावर ते फॉलो करा. इथे पालक पण आहेत, तर म्हणजे जेव्हा विद्यार्थी असतात तेव्हा ती पालकांची जबाबदारी असते की गुरुपर्यंत पोचवणे त्या विद्यार्थ्याला. तर तो विद्यार्थी गुरुकडे गेला की ती जबाबदारी गुरुची होते त्याला शिकवणं, म्हणजे तो शिष्य होतो आणि ती जबाबदारी गुरुची होते. पण शिष्य नंतर जेव्हा तो कलाकार होईल तेव्हा ती त्याची स्वतःची जबाबदारी होते की आपल्याला आता काय करायचं आहे किंवा सादरीकरणासाठी जे तर अशा या पायऱ्या आहेत. मला वाटतं सगळेजण या सर्वांना मी शुभेच्छा देतो की सगळेजण छान संगीतामध्ये काम करतील, सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे आणि गुरूंकडे चांगले शिकत आहेत. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. मला हे माहिती आहे की हा वाजवून चांगला शिकतो. तो मला मगाचपासून म्हणत होता मी बोलू शकत नाही, पण म्हटलं तू बोलला नाहीस तरी तुझ्यासारख्या लोकांनी काहीतरी एखादी गोष्ट सांगितली आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण रियाज नुसतं ऐकतो, पण अजूनही अनेक दिग्गज मातब्बर कलाकार बघितले ते गायनाच्या आधी पण 1 तास तिथे येऊन आधी रियाज करतात आणि मगच व्यासपीठावर जातात. म्हणजे ह्या बाबतीमध्ये मला यांच्या शास्त्रीय संगीताबद्दल आणि शास्त्रीय नृत्याबद्दल एक आदर असा आहे जो आता लुप्त पावत चाललाय, तो म्हणजे गुरुचा आदर करणे. तुम्ही बघितलं असेल तर दिग्गज मधला दिग्गज सुद्धा त्याच्या गुरु आला तर तो नतमस्तक होतोच. आता नतमस्तक होणं आपण टाळायला लागलेलो आहे आणि मला असं वाटतं तो वागतो, तोच टिकतो आणि तोच मोठा होतो. आणि तुमच्या मुलांना सुदैवाने गुरूंना नमस्कार करायची सवय लागली. तुम्हाला पण एकदा जोरदार टाळ्या करणे संस्कार आहे. संस्कार असे चमच्याने भरवता नाहीये, ते दाखवायला लागतात. हे बघत जेव्हा पिढी मोठी होते तेव्हाच ते संस्कार पुढे जातात आणि इतक्या चांगल्या प्रवासाला तुमच्या मुलांच्या सोबत तुम्ही आहात याचा मला खूप आनंद आहे. हे सगळं करताना तुमच्यापर्यंत पोहोचवायला एक निवेदक लागतो आणि अश्विनीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बरं, कुमार म्हणजे त्यामुळे तशी कुमारच वाटली पाहिजे, अशी निवेदिका पाहिजे. त्या निमित्ताने निवेदकाचा पण अभ्यास होतो आणि मला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न असं करतोय की गाणारे त्या कलेला वाहून देणारे आणि ऐकणारे पण तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही बऱ्यापैकी असं ऐकत असाल की माझा मुलगा गातोय, माझा नातू गातोय, माझा पुतण्या गातोय म्हणून का विना मी त्याचा व्हिडिओ काढतोय. पण हळूहळू तुम्हाला त्याच्यातली गंमत कळायला लागली तर अशा अनेक कार्यक्रमात तुम्ही स्वतःहून जायला लागाल. कारण देणारा देत असतो, घेणाऱ्याने घ्यायचं असतं. सुदैवाने आपण घेते हात आहोत, यांच्याकडनं भरपूर आपल्याला घ्यायचंय, तर घेणं तरी मोठं व्हायला पाहिजे. त्यामुळे पुढच्या वेळेस हा हॉल अजून भरून जाईल असं तुमच्याकडनं प्रतिसाद पाहिजे. अष्टप्रहर सौरवला आवर्जून नक्की या. तुमच्या सगळ्यांना परत एकदा आमंत्रण करतो. 2 जानेवारी आणि 3 जानेवारी 2 जानेवारी शनिवार संध्याकाळी 7 परगावून लोक यायला लागलेले आहेत. म्हणजे आता नारायण नागबाईला त्र्यंबकेश्वरला लोक जातात तर त्यांना सांगायला लागतं की विधी झाले की इथे कोणाकडे थांबायचं नसतं. तसं अष्टप्रहरला काही दिवसांनी सांगायला लागेल की गाणं संपलं की घरी जायचं असतं, इथे थांबायचं नसतं. नाही तर आपल्या घरी पाहुणे खूप वेळ लागते. पण आनंदाची गोष्ट आहे, नाशिक सगळ्यांचं स्वागत करतं आणि नाशिककर हे तितकेच आत्मीयतेने सगळ्यांचं करतात. आपल्या नाशिककरांची ती खासियत आहे, कलेला संस्कृतीला जोपासणारं गाव आहे आपलं. वारसा खूप आहे, पण हा वारसा पुढे नेणारा एक सक्षम हात या गुरूंच्या माध्यमातून आपल्याला आलाय आणि आपल्यातलेच काही मुलं पुढे गुरु होणार आहेत. त्यामुळे त्यांचीही वाटचाल आपल्या सगळ्यांच्या साक्षीने चालू राहतं. अश्विनी, आपण म्हणतो कलाला आकार देणारा कलाकार, तसंच आकार देणारा तो कलाकार घडवणारा असतो गुरु. तर मी आपले गुरु म्हणजे प्रभात गोखले यांना व्यासपीठावर आमंत्रित करते व रंजनाताई देशमुख यांना देखील व्यासपीठावर आमंत्रित करते. समूह ग्रुप एका लाईनीत घेऊन जा इकडे. टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या कावर थांबायचं.
सगळे पुढे बसा. त्याच्यापेक्षा जास्ती हाईट आहे त्यांनी स्नीजवर बसा. आधी पहिले इकडून छोट्याने मारा. पूर्ण मांडी घालून बसा. पुढे सर, पुढे सर, पुढे सर. हा, ज्यांची हाईट कमी डायरेक्ट मांडी घालून बसा आणि मोठ्या ज्या मुली आहेत त्यांनी नीजवर बसायचं. आणि एक तिन्ही बॉयज तिथे बसा. खाली पडू नका कोणी. इकडे एक जागा सोनू आहे. शास्त्री गायन सादर करताना पण स्टेजवरती जावे. थोडेसे खाली बसा. हे अजून दोन हे बसा, बसा. हा, बस, बस. हे बरं का? ते दुसरे मध्ये मारा. मुलींना करू दे. हे जागा मारा. Yes. हे सरका थोडे थोडे खाली पडू नका फक्त तुझं त्यांना घेऊ द्या. हे खाली प्लीज प्लीज बेटा आपका फोटो आएगा डोंट वरी. एकदा सर्व कलाकारांसाठी जोरदार मनापासून टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्याबरोबर आमचे हे प्रकार पडे त्यांना पण बोलवून हे बाबा शाळेकडे आले. रवींद्र दंडगोळ या रवींद्र सर हे त्यांच्याकडे मुलं नाव वाचून देतील. हा तुम्ही आता घ्या हातात प्रेम नंतर नाही, नाही, लगेच देतील. नाव वाच. नाव वाचा ना. तू प्रसाद कडे दे इकडे. परितोष नाव वाचेल पटकन. ज्ञानदा अध्याय सगळ्यांनी समोर पकडायच्यात प्रेम. रवींद्र दंडगाव आले का? थोडं नीजवर बसा ना. हा पुढे जा. हा. रुजुता इथे नाही इकडे. त्याचे मुलं श्लोक राधी राधी पाडू नका. इकडे जा. आता सरांना मध्ये घेतो. सेजल सरांना पुढे येऊ दे, तू इथे तू. नलिन अरे नलिन इकडे तू. हा, नलिन. बेटा ये नलिन आहे बघत ना. नलिन जा. हा? आराध्या आले का? सगळ्यांना आलं का? नीट पकडा. सरळ सगळ्यांचे आले पकडा. का? सरळ पकडायचंय. ओके रेडी. आणि सारखे पकडा. सारखे एका ओळीमध्ये चांगले आपला चेहरा दाखवू नका, थोडे खाली पकडा. चेहऱ्याच्या खाली पण एका लाईन मध्ये थोडस खाली पकडा. मुलींना मुलींना समोर बघा सर्वांनी. वर्गात लक्ष द्या सगळ्यांनी. व्हेरी गुड. वंदे मातरम.